नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यंगलिखित एक नाते असेही भाग 8. श्रीरामपूरमधील वास्तव्याचे आता शेवटचे काही दिवस उरले होते. जत्रेचा उत्साह ओसरला होता, पण त्या उत्साहाची जागा आता एका हळव्या शांततेने घेतली होती. शहरातल्या धावपळीच्या आयुष्यात सरावलेल्या या सहाही मित्रांना आता या मातीचा लळा लागला होता. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचा प्रत्येक क्षण आता त्यांना आपलासा वाटू लागला होता. अरे संग्राम, बघ ना, या गुळाच्या ढेपा किती जड आहेत. रोहनने शेतातून गुळाच्या ढेपा उचलण्याचा प्रयत्न करत म्हटलं. रोहन, तुला जिम मध्ये डंबेल उचलायची सवय आहे. ही अस्सल मातीची ताकद आहे रे. नीलने त्याला चिडवलं. आज सगळे मित्र बापूंच्या शेतात मदतीला गेले होते. ऊस तोडणी सुरू होती आणि त्या रसाचा गोडवा हवेत दरवळत होता. आयशा आणि निलांबरी लांब एका झाडाच्या सावलीत बसून मका एका बाईकडून चुलीवर भाजून घेत होत्या. तर संग्राम आणि रोहन मात्र बापूंना कामात मदत करत होते. बापू, तुम्ही एकटे हे सगळं कसं सांभाळता? संग्रामने विचारलं. काय करणार बाळा, श्रेयू आहे म्हणून सगळं होतं. ती शाळा सांभाळून इकडे लक्ष देते. पण आता तिचंही वय झाले. तिला तिच्या संसाराला पाठवायचंय मला. बापूंचे डोळे पाणावले. मी हे पिकलेलं पान कधी गळेल सांगता येत नाही. सोबत कंठही त्यांचा दाटून आला होता. संग्रामला पुन्हा तोच प्रश्न आता सतवायला लागला. संसार, ज्या संसारात नवराच नाही, तो संसार श्रेया कशी करेल? त्याने मग बापूंना धीर दिला. बापू, काही काळजी करू नका. आपल्या श्रेयाचं नक्कीच चांगलं होणार. तो त्यांच्या खांद्यावर हात ठेवून बोलतो. तोच त्याचे लक्ष समोर जाते आणि तो आपली मान दुसरीकडे वळवते. समोर आयशा होती, जी त्याला भाजलेलं मक्याचं कणीस द्यायला आलेली. त्याने तो आपली श्रेया म्हटलेले आणि त्यावेळी त्याच्या डोळ्यात आलेली चमक तिच्या लक्षात आली होती, जे ह्यालाही समजलं होतं. त्याने ते मुद्दाम नव्हतं म्हटलं, ते तर सर्व ओघाने आले होते. संग्राम, बापू, कणीस. पण तिने विषय जास्त न ताणता त्याच्यासमोर हसत गेली आणि बापू पुढे कणीसचा हात समोर करत बोलते. मला नगं बाळा, तुम्हीच खा. परत काय माहित असं गावरान मका कधी खायला तुम्हाला मिळणार. ते हसून बोल. का का नाही मिळणार बापू? आम्ही आता दरवर्षी येत जाऊ की रामनवमीच्या उत्साहाला. काय संग्राम, हो की नाही रे? आता ते दोन्ही कणसे ती संग्राम समोर धरत बोलतो. हो, पण आपल्याला श्रेयाने बोलावलं तर पाहिजे ना. तो मात्र अजून श्रेयातच गुंतला होता. का का नाही बोलवणार? आणि तिने नाही बोलावलं तर मी आहे ना बोलवायला तुम्हाला. जाताना फक्त मोबाईल नंबर देऊन जा. यावर आता बापू पटकन बोलले. त्याच्या तोंडी असं आपल्या पोरीचं नाव ऐकून ते जरा नाराजही झाले होते. पण तो आपला पाहुणा आहे असा विचार करून शांत झाला. बापू तसे विचाराने बुरसटलेले नव्हते. मुलं मुली यांची मैत्रीही त्यांनी स्वीकारली होती. पण शेवटी हे गाव होते ना, आणि त्यातही तिचे आता लग्न झाले होते. तिचे नाव फक्त त्याच्याबरोबरच जोडले जावे असं काहीशा विचारांचे मात्र ते होते, तेही समाजापोटी. दुपारची जेवणाची वेळ झाली. आज शेतातच जेवण होतं. श्रेयानं घरून पिठलं, भाकरी आणि खरडा आणला होता. झाडाच्या गार सावलीत सगळेजण पंक्तीला बसले. श्रेया, तू मुंबईला येणार का ग कधी? आह्नाने सहज विचारलं. माहित नाही ग. त्यांनी बोलावलं तर नक्की येईन, पण सध्या तरी त्यांचं काहीच बोलावणं नाहीये. श्रेयाने भाकरीचा घास घेताना क्षणभर विचार केला आणि हिरमुसलेल्या चेहऱ्याने म्हटलं. का नाही? 6 महिने झाले. आम्ही तुला सोबत घेऊन जाऊ का? रोहनने विचारलं. नाही, बाबांना एकटं सोडून कसं जाणार? आणि तुमच्या विहान सरांनी सांगितले की वेळ आल्यावर ते स्वतः निरोप पाठवतील. तोपर्यंत इथेच राहायला सांगितलं आहे. श्रेयाने सांगितलं. विहान सरांनी सांगितले. हे वाक्य ऐकताच संग्रामचे कान टवकारले. विहानने श्रेयाला असं का सांगितलं असेल? विहान आणि श्रेयाचा नवरा यांचा काय संबंध? ही गोष्ट त्याला आता खटकू लागली होती. जेवण झाल्यावर सगळे विश्रांती घेत होते. आयशा संग्रामच्या जवळ आली. संग्राम, तू खूप शांत आहेस आज. काय विचार करतोस? तिने हळू आवाजात विचारलं. काही नाही ग, बस गाव सोडून जायची वेळ आली आहे ना, म्हणून थोडं वाईट वाटतंय. संग्रामने विषय टाळला, पण त्याचे लक्ष मात्र लांब विहिरीवर पाणी शिरणाऱ्या श्रेयाकडे होतं. तिच्याकडे पाहताना संग्रामच्या मनात अनेक भावना दाटून येत होते. तो तिच्या प्रेमात पडला होता, हे त्याला आता मान्य करावंच लागणार होतं. पण हे प्रेम एकतर्फी होतं. तो तिची काळजी करू शकत होता, तिला मदत करू शकत होता, पण तिला आपलं म्हणू शकत नव्हता. तिच्या गळ्यातलं ते मंगळसूत्र
संग्रामला त्याच्या मर्यादाची जाणीव करून देत होतो. मी तिला या संकटातून बाहेर काढणार. मग समोर आता विहान असो वा दुसरा कोणी, मी तिला तिचे सुख मिळवून देणार. संग्रामने तिला पाहत पाहतच स्वतःशी निश्चय केला. संध्याकाळी वाड्यावर परतताना वातावरणात एक वेगळाच जडपणा होता. उद्या सकाळी हे सहाही मित्र मुंबईला रवाना होणार होते. निरोपाची वेळ जवळ आली होती. श्रेया, हे घे. आमच्या सगळ्यांकडून तुला ही छोटीशी भेट. निलांबरीने तिला एक महागडा परफ्यूम देत म्हटले. नको ग, याची काय गरज आहे? श्रेया संकोचाने म्हटली. ठेवून घे, आणि जेव्हा पण हा सुगंध येईल तेव्हा आमची आठवण काढ. आह्नाने तिला मिठी मारली. तसं निलांबरीने या दोघींना, त्या तिघींनाही आता भरून आलं होतं. आयुष्याशी श्रेया जरा अलिप्त अलिप्तच राहत होती पहिल्या दिवसापासूनच. पण या दोघी तिच्या खूप कमी दिवसात चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या. ते म्हणतात ना की ज्यांच्याशी आपले पूर्वीजन्मीचे ऋणानुबंध असतात, तसं या दोघींबद्दल श्रेयाला वाटत होते. रात्री जेवण झाल्यावर सगळे माडीवर गप्पा मारत बसले होते. संग्राम मात्र एकटाच गॅलरीत उभा होता. खाली तुळशीपाशी श्रेया दिवा लावत होती. दिव्याच्या उजेडात तिचं रूप अधिकच तेजस्वी दिसत होतं. संग्राम खाली गेला. श्रेया, तिने वळून पाहिले. अरे संग्राम सर, तुम्ही झोपला नाही? नाही, झोप येत नव्हती. उद्या जाणार ना आम्ही? तो उदास होऊन म्हणाला. हो, घर खूप रिकामं वाटेल आता, तिने खाली पाहत म्हटलं. श्रेया, मला तुला एक वचन द्यायचं. मी मुंबईला गेलो की तुझ्या पतीचा शोध घेईन. विहानला सुद्धा विचारून बघेन. तू काळजी करू नको. संग्रामने तिचा हात हळूच हातात घेतला. श्रेयाने दचकून आपला हात मागे घेतला. पण तिने आता संग्रामच्या डोळ्यात पाहिलं. त्या नजरेत एक विश्वास होता जो तिला विहानवर सुद्धा कधीच वाटला नव्हता. धन्यवाद संग्राम सर, तुम्ही खूप चांगले आहात. पण मला भीती वाटते. तिने कबुली दिली. कशाची भीती? त्याने गोंधळून विचारले. हेच की सत्य समोर आल्यावर मी ते पचवू शकेन का? का कोण जाणे, पण मला विहान सरांवर संशय होतो. ते नेहमी माझ्याशी खूप विचित्रच बोलतात. श्रेयाने सांगितलं. विहान सरांवर? त्याने आश्चर्याने विचारले. आय मीन, विहानवर का संशय होतोय? मला एक कळत नाही की दरवेळी आपण तुझ्या नवऱ्याबद्दल बोलायला लागलो की तू विहानचं का नाव घेतेस? त्याने आता संशयाने विचारले. तसं आता तिला काय बोलावं समजेना. तिने इकडे तिकडे पाहिले. मी एक गोष्ट सांगू सर? तिने आता आधी सगळीकडे कानोसा घेत हळूच म्हटली. हो, पण तू मला आता सर ऐवजी नुसते संग्राम म्हणाली तर मला आवडेल. तसंही तू शिक्षिका आहेस. मी नाही. त्याने वातावरण अजून कूल करण्यासाठी हसत म्हटले. ते आपण नंतर बघू. पण तिला ते पटले नसावं. आधी मला जे सांगायचं आहे ते सांगू. बापूला कळले ना मी तुम्हाला खरं काय ते सांगत आहे तर त्यांना खूप त्रास होईल. पण मी हे फक्त तुम्हालाच त्या विश्वासाने सांगू शकते, कारण मी कितीही वयाने तुमच्यापेक्षा लहान असली तरी आत्तापर्यंत तुम्हीच एक आहात ज्यातून मला आणि बापूला बाहेर काढाल अशी आशा वाटते. शिवाय मला माहीत आहे की इतरांप्रमाणे तुम्ही माझा आणि विहानच्या नात्याला जग जाहीर नाही करणार. ती आता विश्वासाने बोलत होती, जे तिच्या डोळ्यातही कळत होतं. त्यानेही मग डोळ्यांनीच सांग, तुला जे सांगायचं आहे ते असं सुचवलं. तसं तिनं विहानचं आणि तिचं लग्न झाल्याचं सांगून एक बॉम्ब फोडला. तू निश्चिंत राहा, मी आहे ना तुझ्या पाठीशी. काही झालं तरी मी तुला एकटं पडू देणार नाही. ते सर्व सत्य ऐकून संग्रामला विहानचा राग येत होता, पण तिला धीर देणं गरजेचं असल्याने तो तिला पुढे बोलला. त्याने तिला वचन दिलं की तो विहानला इथे घेऊन येईल एक दिवस. त्या एका वचनाने संग्राम आणि श्रेयामध्ये एका नवीन नात्याची सुरुवात झाली. एक असं नातं जे ना मित्रत्वाचं होतं ना प्रेमाचं. ते फक्त विश्वासाचं होतं. पण या दोघांमधलं बोलणे अजून एक जण ऐकत होतं चोरून, आणि ती व्यक्ती म्हणजे आयशा. दुसऱ्या दिवशी सकाळी एसटी स्टँडवर निरोपाचा प्रसंग खूपच भावूक झाला. बापूंच्या डोळ्यात पाणी होतं. जा पोरांनो, सांभाळून जा आणि पुन्हा या नक्की, बापूंनी हात उंचावून म्हटलं. आता सुरू होणार होता कथेचा खरा प्रवास. मुंबईच्या गजबजाट, श्रेयाच्या विहानचं सत्य आणि संग्रामच्या एकतर्फी प्रेमाची परीक्षा.
बाकी तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा. कथा आवडत असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.